बाळासाहेब आणि एकनिष्ठ साबीर भाई, साबीर शेख, ज्यांना बाळासाहेबांनी स्वतः एकनिष्ठ ही पदवी दिली होती. पण का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साबीर भाई जन्मानं मुस्लिम होते, पण त्यांच्या रक्तात शिवरायांचे विचार आणि बाळासाहेबांप्रती असलेली अढळ निष्ठा होती. 1995 मध्ये जेव्हा शिवसेनेची सत्ता आली, तेव्हा बाळासाहेबांनी साबीर भाईंना मंत्रिमंडळात स्थान देऊन महाराष्ट्राचे कामगार मंत्री केले. बाळासाहेब कधीही माणसाची जात किंवा धर्म बघत नसत, तर त्याची निष्ठा आणि काम बघायचे. मुंबईत शुक्रवारी नमाज पठणामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी व्हायची. बाळासाहेबांनी यावर नेहमीप्रमाणे कडक भूमिका घेतली होती की रस्त्यावर नमाज पठण करणे चुकीचे आहे. तेव्हा साबीर भाई आणि मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी बाळासाहेबांची भेट घेतली. साबीर भाईंनी अतिशय नम्रपणे समजावून सांगितले की साहेब, मशिदींमध्ये जागाच कमी पडतीये, लोक नाईलाजाने रस्त्यावर बसतात. यावर बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्यातील प्रशासक आणि माणुसकी दाखवणारा होता. त्यांनी केवळ विरोध केला नाही, तर त्यावर तोडगा काढला. बाळासाहेबांनी तात्काळ सूचना दिली की जर जागेची कमतरता असेल तर मशिदींना अतिरिक्त FSI द्या, मशिदींच्या इमारती वर बांधू द्या, जेणेकरून नमाज मशिदीच्या आत होईल आणि रस्ते सामान्य लोकांसाठी मोकळे राहतील. बाळासाहेबांचे हे वागणे एक मोठा संदेश देते. ते कट्टर हिंदू नक्कीच होते, पण त्यांनी कधीही भारतीय मुस्लिमांचा द्वेष केला नाही. त्यांचे स्पष्ट मत होते की जे मुस्लिम या देशावर प्रेम करतात, पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत आणि इथला कायदा मानतात, ते आमचेच आहेत. त्यांना राग होता तो फक्त घुसखोरांचा आणि देशद्रोही प्रवृत्तीचा. बाळासाहेब ठाकरे हे जातपात मानणारे नेते नव्हते, तर ते माणूस आणि त्याची निष्ठा जोपासणारे नेते होते. साबीर भाई शेवटपर्यंत शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिले. आजच्या काळात जिथे धर्म आणि जातीवरून राजकारण तापले आहे, तिथे बाळासाहेबांचे हे सर्वसमावेशक आणि व्यावहारिक विचार आजही आपल्याला खूप काही शिकून जातात. तुम्हाला काय वाटते? बाळासाहेबांचे हे विचार आजही जिवंत आहेत का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका.